हाय. Hi Disha, what's up? काय ग? What happened? सगळं ठीक आहे ना? येस. काही राहिलंय? एक खूप महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट राहिली आहे. काय? What? Are you sure? येस. ग पण कोणाला काही करणार नाहीये. यात फायनलिस्ट मुलींची नावं आहेत ना? हम्म. त्यात हे नाव ऍड कर. आलेच मी. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो. अब आएगा मजा. पारू मॅडम, आता बघूया तुला इथून कोण वाचवायला येतंय ते. मी वाचवू शकते. काय झालं का? नीट ओळखलं नाहीयेस का मला? ऐक ना दिशा, शत्रूचा शत्रू म्हणजे आपण मित्र मानायचं असतं. कळतंय ना? कसं आहे ना, ह्या पारूला मला तिच्या गावच्या पत्त्यावर पार्सल पाठवायचंय, तेही कायमच. आणि मला माहिती आहे तू जे करशील ते बेस्ट करशील. आणि आपली युती झाली आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू. Well, hello everyone. Good morning and welcome to all. कसे आहात तुम्ही सगळे? Thank you very much for coming. It's so nice to see all of you here. आज आपण इथे किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या नवीन प्रोडक्टच्या ब्रँड अँबॅसिडरसाठी होणाऱ्या ब्युटी कॉन्टेस्टसाठी जमलो आहोत. आर यू ऑल एक्साइटेड? वेल एवढंच नाही तर या कंटेस्टचं परीक्षण स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर करणार आहेत. अँड देअर यू गो, द बॉस लेडी हरसेल्फ. अहिल्यादेवी किर्लोस्करांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उठायलाच पाहिजे का? जाऊ दे, सगळीच उठली. उठते. आंची नमस्कार. अगं असू दे. वा, सगळं किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं आहे. आंची, मला प्रीतमची आज खूप हेल्प झाली. तुम्ही बघा ना, या सगळ्या प्रोग्रामचा फ्लो चार्ट त्यानेच बनवलाय. आंची, प्लीज हॅव अ सीट. आपण थोड्याच वेळात लाईव्ह असणार आहोत आणि तुम्हाला संधी मिळणार आहे घर बसल्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा नवीन चेहरा ठरवण्याची. प्रोसिजर फार सिंपल आहे. प्रत्येक टॅलेंट राऊंड नंतर आम्ही 5 मिनिटांसाठी वोटिंग लाईन्स ओपन करू. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला वोट करून जिंकवू शकता. आता आपण जास्त विलंब न करता अहिल्यादेवी किर्लोस्करांना स्टेजवर बोलूयात. टाळ्या. प्लीज या. टाळ्या एव्हरीवन. आदित्य, वेलकम अहिल्या मॅम. वेलकम.
बजेट फ्रेंडली कॉस्मेटिक्सची आयडिया तुम्हाला कशी काय सुचली? किर्लोस्कर नेहमीच नवीन नवीन योजना आणत असतात. मॅम, तुमच्या पुढच्या प्रोडक्ट्सबद्दल तुमची काय योजना असणार आहे? किर्लोस्कर इंडस्ट्रीज सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर राहतील याचा प्रयत्न. याचं सगळं श्रेय माझा मोठा मुलगा आदित्य आणि माझी होणारी धाकटी सून दिशा यांना जातं. आम्ही कॉस्मेटिक प्रोडक्शनमध्ये उतरतोय आणि या आमच्या नवीन प्रॉडक्टची ब्रँड अँबॅसेडर किर्लोस्कर उद्योगाच्या आजवरच्या इतिहासातली सगळ्यात खास असेल. या कार्यक्रमासाठी माझ्या मुलांनी जी मेहनत घेतली आहे त्यावरून मला खात्री आहे की आज आपल्याला मिळेल किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या या नवीन व्हेंचरचा चेहरा. काय गय, तुला इथे पिक्चर बघायला बोलवलं का? जा, लोकांना चहा कॉफी पाणी काही हवंय का बघ. निघ. तुझं काय ग? किचन हेड आहेस ना तू? मग कामावर जरा लक्ष दे. काय करतेस इथं? जा काम कर. आदित्य सर, तुमच्या प्रॉडक्टबद्दल काय सांगाल? डेफिनेटली. मी काही बोलायच्या आधी मला एक एव्ही दाखवायची. सो एव्ही प्लीज. So ladies and gentlemen, presenting you सत्व. सत्व म्हणजे सत्य, शांती, पवित्रता आणि सकारात्मकता. आणि याच सगळ्या गोष्टी आहेत आमच्या प्रोडक्टमध्ये. हे प्रोडक्ट आपल्या देशातलं आहे, आपल्या मातीतलं आहे. माती माती आपल्या तिथली हवा, पाणी, आकाश, संस्कृती सगळ्या गोष्टी सामावून घेत असते. त्या मातीत रुजलेली वाढलेली माणसं ही सुंदर असतातच, कारण त्या माणसात त्या मातीचं सत्व असतं. आणि म्हणूनच किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्या मातीतलं, आपल्या माणसांसाठीचं आपलं प्रॉडक्ट सत्व. Thank you so much, sir and ma'am. You can have a seat now, please. Thank you so much. Thank you. तो अब आप अपना दिल थाम के बैठिए, कारण की मी आता लकी फाइनलिस्ट कंटेस्टंटचं नाव जाहीर करणार आहे. आता आपल्या फायनलिस्ट कंटेस्टंट स्टेजवर येतील, त्यांचं इंट्रोडक्शन होईल, रॅम्प वॉक होईल अँड लास्ट बट द मोस्ट इम्पॉर्टंट त्यांचा क्वेश्चन आन्सर राऊंड होईल. आणि त्यानंतर लगेचच वोटिंग लाईन्स ओपन होणार आहेत. सो गेट रेडी टू वोट युअर फेवरेट कंटेस्टंट. तर आपल्या पहिल्या फायनलिस्ट कंटेस्टंटचं नाव आहे पौर्णिमा भोसले.
गरिमा ही पुण्याची ब्युटी क्वीन विनर आहे आणि ती प्रोफेशनली एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. आपली नेक्स्ट फायनलिस्ट आहे प्रचिती सावंत. प्रचिती ही वेंगुर्ल्याची आहे आणि ती प्रोफेशनली एक लॉयर आहे. आपली तिसरी फायनलिस्ट आहे मयुरी घाडगे. मयुरी ही ठाण्याची आहे आणि आता ती तिचं MBA कंप्लीट करतेय. आणि आपली नेक्स्ट फायनलिस्ट आहे गौरी शिंदे. गौरीनी मुंबईहून नुकतंच तिचं एज्युकेशन कंप्लीट केलंय आणि ती एका नवीन जॉबच्या शोधात आहे. आणि आता आपल्या 5व्या आणि शेवटच्या फायनलिस्टचं नाव आहे पार्वती मारुती सेमसे उर्फ पारू. यात पारूचं नाव कसं काय आलं? तू काही गोंधळ घातला नाहीस ना? मला काय नडलंय? आणि नावच जर द्यायचं होतं तर माझंच दिलं असतं ना. पारू, बाळा तुझं नाव या लिस्ट मध्ये कसं आलं? मला नाही माहिती सावित्री आत्या. मी 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 घरी जाते. अगं पार्वती मारुती सेमसे. पारू, बाळा तुला जावं लागेल प्लीज. सगळे बघतायत. सावित्री आत्या मला नाही जमणार. मी मी घरी जाते ना. अगं बाळा लाईव्ह शो आहे, तुला जावं लागेल. जा नाही नाही जा. सावित्री मिस पारू, आपण लाईव्ह आहोत. लाखो लोक आपल्याला बघतायत. प्लीज स्टेजवर या. जा बाळा जा. जा.
सेमसे उर्फ पारू. यांचं वैशिष्ट्य म्हणजे की अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या घरी बऱ्याच वर्षांपासून काम करणाऱ्या मारुती नावाच्या एका ड्रायव्हरची गावात वाढलेली ही मुलगी. अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या दृष्टीने सगळी माणसं सारखीच. म्हणून तर घरकाम करणाऱ्या मुलीला त्यांनी एवढी मोठी संधी दिली. तर फ्रेंड्स, आपण आता अर्ध्या तासाचा ब्रेक घेतोय आणि तयार रहा पुढील राऊंडसाठी, जो असेल रॅम्प वॉक राऊंड. हे काय चाललंय समजा? तरी सकाळपासून मी सांगत होतो जाऊ नको जाऊ नको जाऊ नको. सांगितलं ना तुला की माझा उजवा डोळा फडफड करतोय म्हणून. मग अरे मला नाही माहिती काय मी नाही घेतलं त्या स्पर्धेमध्ये भाग. बा मला कळत बी नाही त्यातलं काय. मग तुझं नाव आलं कसं? मला नाही माहिती बा. मी काम करत होते ना तेव्हा अचानक माझ्या अंगावर उजेड पडला. तू विचार ना ग, तुला विचार ना. काय रे गाणे? वय बा, तायडी माझ्यासोबतच होती. वय म्हणजे मी होतो ना तिथं. मी पाहिलंय समद. कसं आहे, तुमच्या काळजीपोटी एक शंका डोक्यात आली. पारू, तुला अडकवण्याकरता कोणीतरी हे असं करत असेल का? वा, आता तर बगळे पण स्वतःला हंस समजायला लागलेत. मस्त हा? मला आवडलाय तुझा कॉन्फिडन्स. मारुती, हा? मी माझी गाडी कुठे पार्क केली हे माहिती आहे ना तुला? हो. व्हेरी गुड. जा मग आता जाऊन छान स्वच्छ धुवून पुसून घे. चमकायला पाहिजे ना व्यवस्थित. जा. वय. आणि एक मिनिट, जाताना या लिलीपुटला पण सोबत घेऊन जा. नाहीतर इथे बसून फुकटचा चहा आणि सरबत पीत बसेल. जा, निघा क्विक. छत्र. दिशा मॅडम, तुम्हीच तर माझं नाव. एक मिनिट. माझ्याशी बोलताना एकदम व्यवस्थित विचार करून मग बोलायचं, कळलं? आणि काय माझं नाव काय म्हणायचं म्हणजे तुला? की तुझं नाव तिकडे मी ऍड केलं? एवढा फुकट वेळ आहे का मला तुझ्यासाठी? तशी स्मार्ट आहेस हा तू. एकदम करेक्ट ओळखलंस. मीच आहे ती. काय ना, मला तुला तुझी खरी लायकी दाखवून द्यायची होती. अहिल्यादेवी किर्लोस्करांची फेवरेट व्हायचं ना तुला. आता बघू अहिल्या आंटी तुझं काय करतात ते. बिचारी, तू तर आता गेलीस. ऑल द बेस्ट बेबी.